तर फायनली पोहोचलेला होता मी महाबळेश्वरला. जाम गरम पाऊस बेकार वारा सुटले, बेकार पावसाने नको केला. काय झाला, दांडा मोरला आमचा. काय होत चाललंय. रूम वर फ्रेश होऊन आम्ही आता आलतो बोटिंग करायला वेण्णा लेकला. पण इथं सर्व बदकं लागलेत किनाऱ्याला आणि त्यात आपण आहोत महाबळेश्वर मध्ये. मागा आता वॉटरफॉल, एवढं आजूबाजूला हिरवागार झाडी. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. महाबळेश्वर मधला धुका बघू शकता, काहीच दिसत नाहीये. आणि अशा या धुक्यात मी एकटाच सोबत नाही. एकटा नाही मी, माझ्यासोबत आणखी 2 आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल सकाळ सकाळ रेडी होणे चाललेत कुठं. तर आम्ही आज चाललोय महाबळेश्वरला. येस, आम्ही आज चाललोय महाबळेश्वरला. अचानक आमचा काल प्लॅन झाला, दादानी मला फोन केला होता का उद्या महाबळेश्वरला जायचं का. तर लगेच मी बोललो चला जाऊया, कारण की 2-3 असे बरेच दिवस झाले आता घरीच होतो आणि आता काही काम पण होतं, ऑर्डर्स वगैरे पण नव्हत्या. सो लगेच निघलो आणि शॉपिंग वगैरे पण कालच केली आम्ही. कसं वाटतंय आउटफिट सांगा तुम्ही सगळ्यांचे. हे बघा, यांनी तर ड्रायव्हिंग करायचं म्हणून हाफ पॅन्ट घातले आणि यांनी एक व्हाईट टी शर्ट आणि कुठल्या कलरची पॅन्ट आहे काय माहिती. सो मी पण फर्स्ट टाइमच कॅब ट्राय केले. कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटतंय. आणि आता आम्ही सीएनजी भरायला चालू इथं पलसपूर फाट्यावर. आणि नाश्ता वगैरे पण घेतलाय, डायरेक्ट हेवी नाश्त्यापासून चालू केले ट्रिप. तर चला आता 9 वाजलेत आणि सीएनजी वगैरे भरू, नंतर तिथून नॉन स्टॉप निघू आपण महाबळेश्वर. अरे नीट बोला ना. महाबळेश्वरला. अरे नॉन स्टॉप निघू आपण महाबळेश्वरला. येस, एनर्जी भरपूर आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, भरपूर मजा येणार आहे. आता सीएनजी स्टेशन शोधतोय आम्ही. हे पुढे नाही इथून आहे. तर सीएनजी वगैरे भरून घेऊ आणि मग निघतो महाबळेश्वरला. खूप मजा येणार. ब्लॉग फक्त तुम्ही कंटिन्यू बघत राहा. सीएनजी भरून आम्ही आता निघालेलो आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि आमचा टोटल 2 स्टे करायचा प्लॅन आहे. एक स्टे महाबळेश्वर मध्ये आणि दुसरा कुठे करायचा अजून काही फिक्स नाही झाला. तुम्ही ब्लॉग बघत राहा, समजेल तुम्हाला. पण आमचं कन्फर्म झालं का सांगतो आम्ही तुम्हाला. तर इथून आम्ही चाललोय आता पोलादपूर मार्गे. आणि किती वाजता पोहोचतोय आता बघूया आपण. हरण्याचे वय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे वय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. बघ काय चालले. कुठली क्रीम आहे. व्हाईट टोंड. बायका गोरेपणे करा. व्हाईट टोंड क्रीम. चला झाला, चिकला झाला. कसला असलं. महाबळेश्वरला एकच हिरा चमकल आमचा, फक्त फडक्यांचा हिरा. तर आम्ही आता सीएनजी भरायला पोलादपूरचे थांबलोय. आणि इथून महाबळेश्वर जवळपास 40-50 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही पण महाबळेश्वरला जात असाल आणि तुमच्याकडे सीएनजी गाडी असेल तर हा लास्ट सीएनजी स्टेशन आहे. पोलादपूर इथून असेल 3 ते 4 किलोमीटर. सो येत असाल तर एवढं लक्षात ठेवा. आणि येताना मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय करत आलोय. पाऊस पण होता आणि नद्या वगैरे एकदम भरलेले, धबधबे पण मस्त होते. तर गाणी वगैरे बोलत. याची बघ मेकअप काही खपत नाही बघा. आता परत मेकअप नाही, तोंड पुसलं भाई. काहीतरी पावडर वगैरे लावतोय तो. आणि आम्ही गाणी वगैरे बोलत मस्त एन्जॉय करत येतोय. तर जाऊ आता, फक्त जेवायला थांबायचं आम्हाला. साईडलाच आता मस्त हॉटेल आहे, तिथं आम्ही जेवणाला थांबतो. सीएनजी भरून झालेले. एकच मिनिट. साईडला आता मस्त एक हॉटेल आहे. काय आलं. अरे यार, सीएनजीला प्रेशरच नव्हता इथं. जाऊ दे. सो साईडला जेवण वगैरे करू आणि मग तिथून डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊ महाबळेश्वर. 40-50 किलोमीटर बोलला, तासाभरात आम्ही पोहोचू. जेवण केलं. आता जेवणाला तासभर जाईल, नंतर वरती जाईल तासभर. सो आम्ही म्हणजे 3 पर्यंत पोहोचतोय आरामात. तर सीएनजी स्टेशनच्या बाजूलाच आता आम्हाला हॉटेल होता एक
ते थांबलोय शेलार धाबा म्हणून आहे बघा, मस्त आहे हॉटेल. व्हेजच मागवायचं ना, व्हेज. यो आमचा माणूस आहे प्युअर व्हेज आहे. तोंड बघून बोलेल का तरी कोण प्युअर व्हेज. एका कालात होता फक्त तो काय खायचा, रस्सा खायचा असला होता. काय जेवायला नव्हतं, एक दिवशी याला जेवायला नव्हतं भेटला, त्यांनी रस्स्याची भाकर घालती. नंतर आता खातं मग, आता एकदम तो शुद्ध नॉनव्हेज झाले, शुद्ध नॉनव्हेज. तर इथं आता जेवण वगैरे घेऊ आणि मग त्यांचा नंतर नॉनस्टॉप वरती जायला मोकला. हे अंगावर तर हॉटेलचा चांगला दिसतंय, बघूया जेवण कसं आहे आणि जरासं फ्रेश वगैरे होऊ इथं आणि नंतर निघू नॉनस्टॉप वरती. 2-3 पर्यंत पोहोचू ना. नाही 1:30 वाजेपर्यंत. 1:30 वाजता 1 वाजता कुठे चालले. 1 तास लागेल अजून इथून जेवायला. त्याला बघू चार्जर टाइम लागते. काय मागवले रे. हा हे पनीर बटर मसाला आणि पनीर टिक्का मसाला. ओके तर चला आता जेवण घेऊ मस्त. यो काय यो हा पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला. ओके बघू टेस्ट कशी आहे. खायला ना कसं आहे ते चांगलं आहे का. एक नंबर. अरे टेस्ट मस्त मस्त आहे. तर चला आता जेवण वगैरे करू मस्त आणि नंतर निघू डायरेक्ट इथून. कारण की काय रे ते बोलत होते मला रिसॉर्ट बुक करायचा. आमची एक पुढे गाडी आहे, यांचा मावशीचा मुलगा आहे, ते बोलत होते रिसॉर्ट वगैरे बुक करायचं वरती. ते 6 जण आहेत आणि आम्ही 3. सो 9 जण होऊन जाईल नाही का चांगला रिसॉर्ट वगैरे काहीतरी फार्म हाऊस वगैरे. सो बघू काय असेल पुढे बघा तुम्ही. आम्ही आता जेवण करून घेतो. जेवण वगैरे झालं आमचं आणि पोलादपूर वरून आता आतमध्ये आलोय आम्ही. सुस्ती येत होती मस्त, असं जरा टेकून होतो तर असंच साईडला एक रस्ता दिसला मस्त. बरं जाऊया आपण. परत सरळ महाबळेश्वर होता तिकडून आणि इकडं एक रस्ता दिसतोय मस्त. तर बघूया आतमध्ये गाव वगैरे काय आहे का. बरं महाबळेश्वर काय बरं बघितलंय 2-3 वेळेला. इथं काहीतरी असे ऑफ बीट प्लेस असं पण आपण एक्सप्लोअर करू. मस्त वाटतंय ना रे रूट. एक नंबर वाटतं. सुनसान रस्ता म्हणजे आता ऑटो वगैरे केलेत म्हणून चाललोय, नाही तर नसतं गेलो. फॅमिलीमध्ये बघत असेल तर काही रिस्क बिस्क घेत नाही. तर ऑटो वगैरे गेलेत, माझी बाईक पण गेलेत. सो त्यामुळे चाललंय मस्त. साईडला नदी पण आहे, व्ह्यू भारी वाटतंय रे. बघ वाव. जंगल एरिया. इथं फोटो काढायला थांबायचं का. असंच आतमध्ये आलो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो आता माझ्या मागे काय आहे. हे बघा काय दिसलंय आम्हाला. डॅम दिसलाय मस्त. आता इथं थोडासा आम्ही फोटोशूट करू. मस्त व्ह्यू आहे बघा. इथं गाडी पार्क केली आहे आणि असं फोटोशूट करू. असं डॅमचा व्ह्यू घेऊ. लोकेशन भारी भेटली. आतमध्ये आलो पण म्हणजे थोडेच आतमध्ये आलो. इथं मेन रोड एकाच 500 मीटरवर असेल, जास्त काय आतमध्ये पण नाही आलो. पण डॅम बघा तुम्ही एकदा नीट दाखवतो तुम्हाला. थांबा. चला रे इथं आता फोटोशूट करू आपण. हा जरा घाबरत होता याला आमचा ड्रायव्हर. अजून घाबरते. काय बोलते. अजून घाबरते. नाही तो वाघ आहे ना रे. वाघ आहे आमचा वाघ. मारुडी नको हे फोटो काढा का. पण चला चला आता फोटोशूट करून घेतो. ते तुम्हाला फोटो बघायला भेटतील त्याची. AC बीसी जरा बंद करतो आता आणि काचा ओपन करतो कारण की मस्त वेदर आहे आजचा. हो बाहेरची हवा तर मस्त थंड आहे. क्या भारी वेदर आहे आता. परफेक्ट टायमिंग वर आलोय आम्ही. आलाय तुला खूप आनंद होतोय. आमच्या ड्रायव्हरला खूप आनंद झालाय. फक्त ड्रायव्हर म्हणून आले तो. आणि असे छोटे मोठे धबधबे पण दिसत मध्ये मध्ये. मस्त मजा वाटते आणि वेदर पण एकदम असं फॉग आहे. परत थोडं थोडं मध्ये पाऊस वगैरे येतोय. आता परत आम्ही थांबलो फोटो काढायला कारण की मगाशी तिथे थांबलो तर तिथे पाऊस आला. पाऊस आला पाऊस आला परत. बंद करा खिडक्या बिडक्या बंद करा. एसी चालू करतो. हे बघा एक फटक्यात पाऊस येतोय ना, सगळं लगेच हे करतंय. तर रस्त्यांची पण कामं चालू आहेत. आता आम्ही थांबलो इथं मके खायला. हे बघा यांनी मका घेतला इथं. माझी बारी आल्यावर मी पण खातो आणि
तुम्हाला मी आता माझ्या समोर असलेला वॉटरफॉल दाखवतो. महाबळेश्वर मध्ये पावसाळ्यात आले ना तर आपल्याला सर्व बघायला भेटतं. वॉटरफॉल, परत धुका, अशी मस्त झाडी, हिरवगार सर्व. बघा वॉटरफॉल किती भारी आहे. आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत. पावसाळ्यात मका खायची मजा वेगळीच आहे. आणि त्यात आपण आहोत महाबळेश्वर मध्ये. मागा आता वॉटरफॉल, एवढं आजूबाजूला हिरवगार झाडी. अजून काय पाहिजे लाईफ मध्ये? मला मका पाहिजे. मका पाहिजे घे मका. अरे संपला तो मका, काहीच नाही राहिला त्यात. बघा ना किती मस्त असा वॉटरफॉल आहे. इथं आता गाडी पार्क केली. इथं पण 2-3 जरा फोटो काढू. हे छत्री बिनकामाचे घेतले. मागास असून तर भिजत होता यो. फोटो काढतो बाबा. आणि आता वरती जाऊया आपण. भरपूर टाइम झाला आमच्या इथं. टाइमपास झाले, मका खात होतो. नंतर जरा तिथं फोटोशूट वगैरे करत होतो. हे घे ना ब्रो, तुझ्यासाठी काय पण. यो आहे ना, यो कधीपासून एकच पोच देते. बघा छाती बाहेर काढले. चल बंद झाला, आता पाऊस पडायला लागला. जोरात आले पाऊस. चला जाऊया. आणि आता डायरेक्ट रूम जाऊ. मी तू गाडी काढू दे. हे लवकर गाडी काढ. बस झाला फोटोशूट. आणि पाऊस पण काय थांबायचं नाव नाही घेत. आणि आता मस्त एखादी रूम बघू आम्ही. नंतर काय करायचं आपण आता फ्रेश होऊ. ओके. विना लेक, मग उद्या हॉर्स रायडिंग. ही धुक्का बघ कसला इथून येतोय. एक नंबर वाटतंय. हा सर, तुम्ही काय बोलत होते. आता आपण फ्रेश होऊ हॉटेलला जाऊन. ओके. त्यानंतर विना लेकला जाऊ, बोटिंग करू. पाऊस थांबला पाहिजे त्यासाठी. महाबळेश्वर मधला धुका बघू शकता. काहीच दिसत नाहीये. आणि अशा या धुक्यात मी एकटाच सोबत नाही. एकटा नाही मी, माझ्यासोबत आणखी 2 आहेत. हाच वेदर बघायला आलो होतो मित्रांनो. हाच. आणि एकदम परफेक्ट असा वेदर भेटलेला आहे. पावसाळ्यात महाबळेश्वर एकदम भारीच असतो. आणि आता थोड्याच पुढे आम्ही हॉटेल बघणार आहोत. आय थिंक आलाय तो हॉटेल. आम्ही पोहोचलोय आता. चेकपोस्ट पण पास केली. आणि आमच्याकडे कॅश एकाकडे पण नाही आहे. माझ्याकडे मी मुद्दाम काढली नाही. त्यांना बोललो ऑनलाईन घ्या, तर ते बोलतो ऑनलाईन नाही आमच्याकडं. आम्ही काय करू बरं, आमच्याकडे ऑनलाईनच पैसे आहेत बरं. तर ही आहे आमची छोटीशी रूम. इथं डबल बेड आहे आणि तिथं सिंगल बेड आहे. तिघांसाठी बेस्ट आहे. हे बघा, आम्ही रेडीच झालोय. पण बाहेर भरपूर पाऊस पडतोय. वेना लेकला जायचा होता पण वाटत नाही तिथं जाऊ आम्ही बोटिंग करू. तर चला आता लॉक करतो रूम. आणि तुम्हाला मार्केटचं समोरच आम्ही रूम घेतले. मार्केट दाखवतोय. एकच मिनिट दाखवा. समोर आपलं मार्केट आहे. एवढा पोहाग आहे ना, एवढा पोहाग आहे बेकार, काहीच दिसत नाहीये. हे बघा, हा समोरच मार्केट आहे महाबळेश्वरचा. पण थोडंही काही दिसत नाहीये धुक्यामुळे. एकदम नॉर्मल दिसतंय. चला आता खाली जाऊया. आणि खाली सर्व आहेत. दुसरी पण ते आपल्याला भेटलेत पोरं. निखिल वगैरे म्हणजे महाबळेश्वराच्या मावशीची पोरं आहे. तर त्यांच्यासोबत आपण परत जाऊया. तर मार्केट फिरू, काहीतरी खाऊ पिऊ, परत रूमवर येऊ. रूमवर फ्रेश होऊन आम्ही आता आलतो बोटिंग करायला वेना लेकला. पण इथं सर्व बदकं लागलेत किनाऱ्याला. तुम्ही बघू शकता. पावसाने मुडपचं काय ना उद्या करू, पण पावसाने कहरच माजवलाय. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत. एकदम जोरात पाऊस पडतोय. असं इथे समुद्रासारखं झालंय. इथे लाटा बिटा येतात. चला मग आता काय करायचं. चला बघू काहीतरी आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम काहीतरी खाऊया. महाबळेश्वर मध्ये आलोय तर स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाऊया. आता मागे तिथं शॉप आहेत. सर्व बंद आहे आता इकडं. हे बोटिंग करायला तर बोटिंग बंद, हॉर्स रायडिंग करायला तर हॉर्स रायडिंग. कारण की पाऊसच एवढा काय करणार. बघूया उद्या ट्राय करू आपण. आज मार्केट फिरू, खाऊ पिऊ आणि रूमवर आराम करू जरा. मग जाम जोरात पाऊस काय अरे पाऊस आला. छत्रीचा मार बघा. काय लेट्स गो गाइस. पळा 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 पळा. इथं बाबू
अरे बेकार पाऊस आहे बेकार. आम्ही तर गाडीतून उतरलोय खायला, पाऊस बेकार आहे. हे बघा भिजत चालतंय. हा इथं आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाऊ. बेकार वारा सुटले बेकार. पावसाने नको केलाय. काय झाला दांडा मोरला आमचा तर मम्मी मारील. घरची आलेलं दांडाच मोडला. मम्मी सॉरी कोणची होती भर पावसात आता आम्ही ऑर्डर केले स्ट्रॉबेरी विथ क्रीम, माझी पर्सनल फेवरेट. आणि इथे भिजलेत, त्यांना भरपूर थंडी वाजताय. हे बघा पूर्ण भिजलेत दोघा, पण मस्त लागतंय. आम्ही आता इथे खाऊ आणि डायरेक्ट कुठे जायचं आता? रूमवर ना. भिजलोय ते भरपूर थंडी पण वाजतंय, तो डायरेक्ट रूमवर तरी जाऊ आणि नंतर रात्री जेवण करायला आपण. तसं पण आपली रूम आहे मार्केटमध्ये, काही जेवणाचं पण टेन्शन नाही. तर आपली रूम तशी पण आहे मार्केटमध्ये, तर जेवणाचं पण टेन्शन नाही. आपण जेवण वगैरे करू रात्री, असं मार्केट वगैरे फिरायला जाऊ. मग तिकडून खाऊन पिऊन आलो, नंतर मार्केटमध्ये जरासं फिरलो आणि पाऊस होता त्यामुळे रूमवर आलो. तर झोपून कधी गेलो समजलंच नाही. आता वाजले 10:30 आणि चायनीज ऑर्डर केलता. दुपारी ते रोट्या वगैरे खाल्ल्या, तर आता असं रोटी वगैरे काही खायचं मन नाही, त्यामुळे राईस ऑर्डर केलाय. आणि आजचा ब्लॉग बद्दल बोलायचं झालं तर फक्त ट्रॅव्हलिंग झाली. इथं आलो तर पावसाने तुम्ही बघितलं काय काय हाल केले. परत मजा पण आली खाल्लं वगैरे थोडंफार. सर्वच काही ब्लॉग मध्ये शूट नाही केलं मी. तर आता उद्याचा प्लॅन आमचा आहे हॉर्स रायडिंगचा. परत जमलं पॉसिबल झालं तर वेण्णा लेकला बोटिंग वगैरे करू आणि गो कार्टिंग वगैरे सर्व करायचं. आणि दुसरीकडे कुठे निघायचा प्लॅन चाललाय ते तुम्हाला उद्याच्याच ब्लॉग मध्ये समजेल. आणखी एक उद्या आपला स्टे असणार आहे, तो फक्त महाबळेश्वर मध्ये नसणार आहे, दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी असणार आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. आतमध्ये तर जाम पाटले, वाटला नाही आली म्हटली वाट लागत.